नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील गावगुंडांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या मागणीसाठी महिलांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे. कुटुंबाच्या सुरक्षिततेला धोका असल्याचे सांगत त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. देवपूर परिसरातील पंचायत समितीजवळ काही दिवसांपूर्वी सुमित शिंदे यांच्यावर निलेश देवरे व साथीदारांकडून प्राणघातक हल्ला झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपी सध्या मोकाट फिरत असून जीवितास धोका कायम असल्याचं महिलांचं म्हणणं आहे. मी दीप्ती सुमित शिंदे, माझे पती सुमित सुभाष शिंदे यांच्यावर 31/3/2026 रोजी प्राणघातक हल्ला झालेला आहे. दंडेवाले बाबा येथे त्यांच्यावर शस्त्रांनी वार करण्यात आलेले आहे. निलेश राजे देवरे ह्या गाव गुंडांनी माझ्या पतीवर हल्ला चढवलेला आहे व त्याचे साथीदार पण त्याच्यात होते. मागणी एवढी आहे की 1999 अंतर्गत ॲक्ट 1999 अंतर्गत त्याला मोक्याची कारवाई करावी. याच्या आधी हे आता की पोलीस प्रशासन आणि सरकार यांच्याकडे आम्ही एवढीच मागणी करतो की निलेश राजू देवरे व त्याच्या साथीदारांना लवकरात लवकर अटक करावी व कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आम्हाला फक्त न्याय हवा आहे बस. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.